मस्त फायटिंग काय तर ओके जाऊ दे आता काय भाषा काय समजत नाही पता दो हे नाम पता दो म्हणता बता दो असतात आम्ही आल्या पता दो का काही रस्तो बघा रस्त्यात खड्डे रस्तो काय समजत नाही हे बघा काय दाखवता गाईज बघा याला बेडूक सुकाट तर गाईज बघा यश कदम बोलतोय मी सुकाट बेडकाचा काय सांगायचं त्यांना तर असं वाटतं मरता पडता टक्केरे बिकेरे मारू होतो लागला नाही लागला म्हणतात का काय सांगायचं गाईज हॅशटॅग शिकारी समजत ना बिया ठेवलेलं कोण तो कुणी काढला बघा दुष्काळ पडलेला दुष्काळ नाही चक्री वादळ येते तुला पिवलं होता पाणी तरी जाऊन बसला हे ग लात मारता कारण माझ्यावर पडात सांगता व्हिडिओ बघा पाणी बघूया म्हणता कसं जातं आता काय आता गाईज बघा पाणी कसं जातं आता आतमध्ये पाहिजे असतील तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर 1234-1234 या नंबरशी संपर्क करा. आणि नंबरी कोणी अंक दिले नाही विचार का गाडी घालतले 12 नंबरी दिले ना 1234 12 अंकी सांगलं नंबर 325 का त्यांनी फोन केल्यानंतर तुझं युट्यूबचं चॅनल रिपोर्ट करतील डायरेक्ट बंद नाही होता माझा दाखवा करू फोन लावती तरी थोडी त्यांना थोडी कुर्ले होत त्यांना डुक्कर हो कुर्ले नको कुर्ले नॉट फायजिंग नॉट फायजिंग काय तर ओके जाऊ दे आता काय भाषा काय समजत नाही गाईस फिरता आम्ही आमच्याकडे दुसरं हा ब्लॉगर काय ते काय म्हणतात तर का फ्युचर ब्लॉगर हाँ पता दो हे नाम पता दो म्हणता बता दो असतात आम्ही आल्या पता दो का गुड्डा है गुड्डा ए गुड्डा है बोलिए अरे ये बोल मी सांगते तर बोलिए बोल फिरायला जाता सांग आता आम्ही कॅमेऱ्यात बघ आता आम्ही फिरायला गेला एक अँटीनो लावून गेला आणि आता वर येता गाईस फिरता जरा मजा करता ये तू कदम फाइट तू कदम ये तू कदम कदम ये तू कदम कणकवली तालुक्यातून 5 मिनिटांमध्ये गाईज बघा आता आम्ही असा नडव्यात कणकवली तालुक्यातून कुडाळ तालुक्यात प्रवेश करतोय बघा बघा तिले कुडाळात ती लवकर डायरेक्ट कुडाळ चालू प्रवेश करतोय काय वाटतं तिथं काहीतरी बघा गाईज आपले मित्र पुढे चालत आहेत आपले मित्र पुढे चालत आहेत खड्ड्यात रस्ता काय समजत ना का आला ॲम्ब्युलन्स होय ॲम्ब्युलन्स आहे पण ॲम्ब्युलन्स असल्या रस्त्यात येतली काय येतील येऊ काय आला काही रस्ता बघा रस्त्यात खड्ड्यात रस्ता काय समजत नाही खड्ड्यात रस्ते होत रस्त्यात खड्डो खड्ड्यात रस्त्यात म्हणता काय बोलायचं गाईज हे बघा काय दाखवता गाईज बघा याला बेडूक सुकाट तर गाईज बघा यश कदम बोलतोय मी सुकाट बेडकाचा काय सांगायचं त्यांना तर असं वाटतं काय सांगायचं तरी होता बघा गाईज किती मोठं चढा निलाव बघा काय सांगायचं गाईज इकडे छोटासा धबधबा आहे गाईज मस्त हे बघा एका डुक्कर दिसलो हे बघा काळा कलरचं डुक्कर काळ डुक्कर
बाबा धबधबा दिल्यात हे बघा गाईज. नाव काय बोलतो खाली बस काहीच. हा धबधब्याला तुम्ही यायचं असेल तर ह्या वाटेने वा, ह्या वाटेने येवा आणि सरळ खाली उतरा. पहिलं ब्लॉग काय करणार. ह्या वाटेन गाई जेवा आणि ह्या वाटेने असे वर चढ आणि परत ह्याच वाटे घ्यावा. काय धबधबा गावतलो काही समजलं तुमका धबधब्यात कसं आहे होतं. तर गाईज गाडी क्रमांक 15 फलक क्रमांक 4 वर लागली गाडी. ह्या गाडीत बसा आणि डायरेक्ट सांगा बाबा धबधबा. फापाल तू बोल 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 यश. काय बोला म्हणजे गाईज आता सोनवड्यात चिखल बघा किती माहिती काय आता तिका काय वाटला. मानसिक संतुलन हल्लंय गुडघ्यावर पडला त्याच्यामुळे मेंदू हल्लाय. 4 माणसं नसली तुम्ही येणार नाही. दगड टाकले तसे पाण्यात त्याचे पाय तसे आणि तिसरं पाय हो काठीचं बोललो मारता पुढे पाणी नाचतो. नरडे कुडा हायवे वाय टू सोनवडे अकडे यायच्या तर फला क्रमांक 4 वर लागलेली असतील गाडी. गाडी क्रमांक 15 ह्या गाडीने वा डायरेक्ट वाया नडवे डायरेक्ट फलाट क्रमांक 4 वर लागतात. काय म्हणतात क्रमांक 4 वरती लागणार 1558. तुम्ही कणकवलीत येऊन स्टँड मध्ये विचारा स्टँड डेपोत यश कदम यांच्याकडे जायचं तर ते तुम्हाला सांगतील नंबर. त्या नंबरच्या गाडीत बसा डायरेक्ट यश कदम यांच्या घरी जाणार तुम्ही. गाडी काय अरे दोघांकडे 5-5 ट्रॉफी आहेत ना. जास्त मेन हे 200 ऑन हरतात 2-3 जणांसाठी मग कोणी करू दे पहिलं होतं लक्षात असं धरून आराडते लोक व्ह्यू बघा. हे बघा नरडे रोड ह्यो सोनवडे रोड आणि ह्या डॅम नरडव्याचा मरता पडता शक्य विचार मारू होतो. एक लागला लागलं नाही लागला म्हणतात का काय सांगायचं गाईज. हॅशटॅग शिकारी. तर गाईज दाखवत नरडे का वरना कसं दिसता तो बघा जरा. तो बघा दिसता काय गाईज बघा. आणि हे उंडगे पॉर आहे बघा यांच्यासारखे. काहीच ते बाकीची गाणं आधीच केलेली आहे बघा काहीच. या बघा नरड्याचा डॅम दिसत असताना तुमका. नरड्याचा डॅम गड खाया रे तो इकडे गड. सांग ना मी कधी गेलोय नाही नरड्यात रावण. तू गेला मी पण नाही गेले. मग तू असता का ए ब्लू शर्ट वाला तू असता का. कोण गेले जातात तर का आलं अस्वाला असतं सगळं. तो का बघून फेर पळत असतील ना त्यांच्यातलंच अस्वाला असतं एवढ्या जणांना. पुढे या जिल्हा आता कोल्हापूर माती लागली म्हणजे अरे बाबा माशी चढली असते थंड पितं पाणी पाणी असतं पण थंड जातं. केरोसिन कोणी ठेवलं ना